नमस्कार, मी विदुला. दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शो मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शो मध्ये भारतातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ आपली चर्चा सादर करतात आणि आपल्याला हृदयविकाराबद्दल शिक्षित आणि जागृत करतात. याच पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत आहेत भारतातील तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर मिलिंद खर्चे, डॉक्टर महेश देशपांडे, डॉक्टर कृष्णा कोरडे आणि डॉक्टर श्रद्धा रुनवाल. ही चर्चा पुढे नेत असताना माझा पहिला प्रश्न डॉक्टर मिलिंद खर्चे यांना आहे. डॉक्टर मिलिंद खर्चे, आमच्या शोचं नाव आहे दिल से दिल तक हेल्दी हार्ट आणि आपण बघतो की मराठवाडा, खास करून छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणतः 25 ते 40 वयोगटातील तरुण आहेत. त्यांना हार्ट अटॅकचं प्रमाण दिसून येतं. पण अशी कुठली 3 छुपी रिस्क फॅक्टर असं आपण म्हणू शकतो, हिडन रिस्क फॅक्टर, जी आपल्याला आढळून येतात आणि त्याबद्दल आपण काय सांगाल? हा खरंच एक ज्वलंत प्रश्न आहे. म्हणजे आजकाल जर कुठेही गेलं तरी हा प्रश्न विचारला जातो की तरुण वयोगटामध्ये हृदयरोगाचं किंवा हृदयविकाराचं प्रमाण अधिक का होतंय आणि ते का वाढतंय. तर अर्थातच याला काही कारणं आहेत. पारंपरिक कारणं आहेत ती तर आहेतच. म्हणजे व्यायामाची कमतरता म्हणावं किंवा व्यसनं जी आजकाल तरुण वयोगटामध्ये अधिक आहे. मधुमेह असणं, बीपी जास्त असणं किंवा अनुवांशिकता, ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहेत आणि ह्या सर्वच वयोगटामध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढवतात. पण ह्याशिवायही आपण असेही तरुण बघतो की ज्यांना हे सर्व पारंपरिक हृदयविकाराची कारणं नाही आहेत, पण त्यांना हृदयविकाराचा झटका येतो, अचानकपणे येतो. मग प्रश्न निर्माण होतो की असं का? सगळ्यात मुख्य कारणामध्ये मी म्हणेल की स्ट्रेस म्हणजे ॲक्यूट स्ट्रेस किंवा आपला तणाव म्हणू आपण त्याला, मानसिक ताणतणाव म्हणू. म्हणजे असं कुठलं तरी काहीतरी कारण झालं आणि ताणतणाव झाला, त्याबद्दल मी बोलत नाही आहे, ते सर्वांना माहिती आहे. पण एक क्रॉनिक स्ट्रेस, आजकालचा लाईफस्टाईलचा तणाव हा सगळ्यांच्या मनावर असतो. आपण ज्याला एक ऑलवेज ऑन पर्सनॅलिटी म्हणतो, की त्याची बरीच कारणं असू शकतात. तुमचं वर्क प्रेशर आहे, म्हणजे तुम्हाला कामाचा तणाव आहे, फायनान्शियल ताणतणाव आहे किंवा आणखी कुठल्याही कारणाने मोस्ट ऑफ द हा जो पूर्णपणे तरुण वर्ग जो आहे तो एका तणावाखाली जगत असतो. बीपी एक सामान्य लेवलपेक्षा अधिक वाढतं आणि एक मायक्रो इन्फ्लॅमेशन असं म्हणूया आपण, ते शरीरात होतं आणि त्यामुळे अचानकपणे कुठेतरी रक्तवाहिनीमध्ये एक त्याचं प्लाक रप्चर किंवा आतला आवरण तुटून तिथे क्लॉट होऊन अटॅक येण्याची शक्यता वाढते. तर हे एक हिडन ट्रिगर झालं. दुसरं हिडन ट्रिगर म्हणजे झोपणे अनियमित होणे. म्हणजे मी कमी झोपेबद्दल बोलत नाही आहे, पण सॉर्ट ऑफ अनियमितता, म्हणजे इररॅशनल स्लीप. कधी आपण पूर्ण झोप घेतो, कधी घेत नाही, लेट नाईटपर्यंत काम करणे, त्यामुळे सुद्धा बी पी वाढणे किंवा ज्याला आपण इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतो, म्हणजे इन्सुलिनची जी सेन्सिटिव्हिटी असते ती कमी होणे आणि त्यामुळे इन्फ्लमेशन होऊन हृदयविकाराची शक्यता वाढणे हे शक्य आहे. आणि तिसरं एक हिडन ट्रिगर मी ज्याला म्हणेल की ज्यामध्ये आपण असं म्हटलं जातं की हा व्यक्ती तर फिट आहे, मग याला हृदयविकार का झाला, की जे अगदी साहजिकपणे त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यांना असं वाटतं आपण जिममध्ये जातो, रोज जिम करतो, आपण फिट आहोत, पण त्यांचं ट्रायग्लिसराईड वाढलेलं असतं. ट्रायग्लिसराईड हा एक कोलेस्ट्रॉलचा प्रकार आहे. चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणजे HDL थोडंसं कमी असतं. आहारामध्ये कुठेतरी त्यामध्ये अनियमितता असते आणि अशा लोकांना जरी ते वरून फिट दिसत असले तरी हृदयविकाराची शक्यता ही सामान्य जनतेपेक्षा जास्त असते. तर हे जे हिडन ट्रिगर्स आहे ह्याकडे जर आपण लक्ष दिलं तर पारंपरिक जे कारण आहे त्यासोबत ह्याकडेही लक्ष दिल्याने हृदयविकाराची शक्यता नक्कीच तरुण वर्गांमध्ये आपण कमी करू शकतो. तरचा माझा पुढचा प्रश्न डॉक्टर महेश देशपांडे यांना आहे. डॉक्टर, खऱ्या अर्थाने संपूर्ण मराठवाडा हा शुगर बेल्ट म्हणून ओळखला जातो. जिथे ऊसतोड कामगार जास्त आहेत, कामगार असेल, गिरणी कामगार असतील, शेतकरी असतील, हे सगळेच पेशंट आपल्या प्रॅक्टिसमध्ये आपण बघत असाल. तर मधुमेह आणि हृदयरोग, खऱ्या अर्थाने डायबिटीज, हार्ट डिसीज हे काय आहे आणि याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि यासाठी आपण कुठली काळजी घ्यायला हवी? सगळ्यात पहिलं तर डायबिटीस आणि हृदयरोग म्हटलं की आम्ही याला आमच्या भाषेमध्ये डबल जिओपार्डी म्हणतो. आपण सगळ्यांना माहिती आहे की बिईंग साऊथ ईस्ट एशियन, म्हणजे आपण ज्या भागात राहतो त्या भागामध्ये हृदयरोगाची नॉर्मलपेक्षा अधिक रिस्क आपल्याला सगळ्यांना जेनेटिक मेकअपमुळे आहे. नॉर्मल माणसाला समजा 1% रिस्क असेल तर आपल्याला त्याच्या तुलनेमध्ये कमीत कमी 4 ते 5% अधिक रिस्क आहे. आणि याच्यात जेव्हा डायबिटीस आपल्याला सोबत एक दुसरा आजार म्हणून जोडला जातो, ही रिस्क दुप्पट होते. पण असं बघितलं गेलं आहे की जेव्हा कुपोषण किंवा अधिक जास्त ताणाचे कामं करणारा व्यक्ती असतो त्यावेळी ही रिस्क दुप्पट न होता चौपट देखील होऊ शकते. आपण ज्या वर्गाबद्दल बोलतोय ते आहेत शेतकरी, मजूर, ऊसतोड कामगार आणि
हे सगळे कामगार वर्ग, यांच्यामध्ये विशेष रिस्क याच्याकरता वाढते की या सगळ्यांना अत्यंत जास्त प्रमाणात श्रम करण्याची गरज असते. हा पर्टिक्युलर जो भूभाग आहे इथे तापमानातल्या ज्या फरक आहेत हे एक्स्ट्रीम्स असतात. म्हणजे उन्हाळ्यामध्ये खूप जास्त ऊन असतं, थंडीमध्ये अधिक थंडी असते आणि या एक्स्ट्रीम्समध्ये शरीरातल्या वेगवेगळ्या क्षारांचं आणि पाण्याचं प्रमाण हे संतुलित राखणं हा यांच्यासाठी एक खूप आव्हानात्मक विषय असतो. याच्यासोबत चांगला आहार, संतुलित आहार ह्या सगळ्या कल्पना त्यांच्या दैनंदिन चॅलेंजेसच्या परिघा पलीकडच्या असतात. यासोबत अत्याधिक प्रमाणामध्ये व्यसनांचा वापर पण या सगळ्या वर्गामध्ये दिसतो आणि त्यामुळे थकवा हा हृदयरोगाचं जसं लक्षण आहे तसं अधिक श्रमाचं पण लक्षण आहे. त्याच्यामुळे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष होण्याचं प्रमाण किंवा थकवा आल्यानंतर त्याचं काहीतरी जुजबी उपचार करण्याचं प्रमाण किंवा त्याला ॲसिडिटी समजून दुर्लक्ष होण्याचं प्रमाण हे यांच्यामध्ये अधिक प्रमाणात सापडतं आणि या सगळ्या उपचारासाठी लागणारा खर्च आणि त्याच्या चिंतेमुळे खूप वेळा हा आजार अंगावर काढण्याची प्रवृत्ती या वर्गामध्ये अधिक आढळते. त्याच्यामुळे या वर्गामध्ये विशेष करून हृदयरोग दुर्लक्षिला जाण्याचं, ते उशिरा लक्षात येण्याचं किंवा त्यांच्यामध्ये वाईट कॉम्प्लिकेशन्स होण्याचं प्रमाण हे नॉर्मल वर्गापेक्षा अधिक आहे. मग या सगळ्यांसाठी काय करायला पाहिजे, तर मला असं वाटतं शासनाच्या द्वारे सुद्धा अनेक पद्धतीच्या योजना चालवल्या जातात, अनेक पद्धतीचे रुग्णालय आता सुसज्ज होत चालली आहेत आणि या सगळ्यांना प्राथमिकदृष्ट्या ही माहिती जर आपण पोहोचवू शकलो की अशी लक्षणं आल्यानंतर दुर्लक्ष न करता प्राथमिक स्वरूपाची तपासणी, म्हणजे ज्याला आपण म्हणू अगदी हृदय रक्तदाब असेल, ब्लड प्रेशर असेल आणि ECG ही जर का त्यांनी सुरुवातीच्या टप्प्यात केली तर एखाद्या मोठ्या घटनेपासून आपण त्यांना वाचवू शकतो. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न डॉक्टर कृष्णा कोरडे यांना आहे. डॉक्टर, मराठवाड्यात जनरली आपण बघतो की वय वर्ष 35 नंतरचे तरुण असतात, त्यांनी कुठल्या चाचण्या करणं महत्वाचं आहे जेणेकरून ते आपल्या हृदयाची काळजी घेऊ शकतात. खास करून कॅल्शियम स्कोअर सारख्या चाचण्या असतील किंवा अशा कुठल्या चाचण्या तुम्ही सांगू शकता जेणेकरून आपण 35 नंतर कुठलाही तरुण त्याच्या हृदयाची चांगली काळजी घेऊ शकतो? सर्वप्रथम आपण जो प्रश्न विचारलेला आहे की 35 किंवा तरुण लोकांनी कोणत्या तपासण्या हृदयाकरता करायला हव्यात, तर मी याला 2-3 भागांमध्ये करतो. की सर्वप्रथम की आपल्याला काही लक्षणं आहेत का, हा सर्वात प्रथम विषय. दुसरा विषय, आपल्या घरात हृदयरोगाची काही अनुवंशिकता आहे का. जर आपल्या पालकांना, आई वडील किंवा सख्या नात्यामधल्या काही लोकांना जर 50 आणि 60च्या पूर्वीला कुणाची जर अँजिओप्लास्टी, बायपास किंवा हृदयविकारासंबंधित जर मृत्यू झालेला असेल तर नक्कीच आपल्याला लक्षणं असो की नसो, आपण तरी 35 वर्ष म्हटले, मी तर म्हणतोय की 20 पासूनच ज्यांच्या घरामध्ये स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे त्यांच्याकरता व ज्यांच्याकरता अनुवंशिकता नाही सुद्धा, तरी 35 मध्ये मला असं वाटतं की सर्वांनी आपलं ब्लड प्रेशर, शुगर आणि कोलेस्ट्रॉल जे की लिपिड प्रोफाईल, या 3 गोष्टी आजच्या काळामध्ये, आजच्या तरुणांमध्ये मस्ट आहेत की आपल्या वाढदिवसाला म्हणा किंवा कोणत्याही वार्षिक आपलं एक बॉडी पॅकेज किंवा आपलं संपूर्ण हेल्थ चेकअप करावं. दुसरं आपण विचारलं की काही स्पेशलाइज टेस्ट असतात का, जसं की तुम्ही सांगितलं की कॅल्शियम स्कोअर किंवा सिटी कोरोनरी अँजिओग्राफी. आजकाल शहरी भागामध्ये किंवा जेही तरुण स्वतः इंजिनियर्स आहेत किंवा डॉक्टर्स आहेत किंवा जे काही ग्रॅज्युएट झालेले लोक आहेत त्यांना असं वाटतं की माझी अँजिओग्राफी मी करून घेतली पाहिजे, जेणेकरून अँजिओग्राफी झाल्यावर मला धोका आहे की नाही हे कळेल. याच्यामध्ये एक छोटासा फरक एवढा सांगू इच्छितो की अँजिओग्राफी किंवा कॅल्शियम स्कोअर या सिम्पटम्स म्हणजे आपल्याला लक्षणं काय आहेत याच्यावर सांगितल्या जाणाऱ्या तपासण्या आहेत. एक रुटीन तपासण्या असतात ज्या आपण सर्वजण करू शकता, ज्या आपण करायला पाहिजे, ज्या की ECG झालं, 2D इको, कोलेस्ट्रॉल, ट्रेडमिल टेस्ट ज्याला आपण स्ट्रेस टेस्ट म्हणतो, या आपल्या रुटीन हेल्थ पॅकेजेस आहेत, हेल्थ तपासण्या आहेत, त्या सर्वांनी करून घेणं गरजेचं आहे. परंतु जे आपण कॅल्शियम स्कोअर किंवा सिटी कोरोनरी अँजिओग्राफी किंवा कॅथेटर अँजिओग्राफी ह्या ज्या तपासण्या आहेत ह्या आपण शक्यतो हृदयरोग तज्ज्ञांच्या सल्ल्यावर आपण सोडल्या पाहिजे. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न डॉक्टर श्रद्धा रुनवाल यांना आहे. डॉक्टर, असं म्हटलं जातं की महिलांना हृदयरोग होणारच नाही किंवा महिलांना हार्ट अटॅकचं प्रमाण नसतं, महिला यापासून सुरक्षित असतात. पण तुम्ही काय सांगाल की महिलांनी अशी कुठली काळजी घ्यावी किंवा तुमच्याकडे जेव्हा कुठलंही पेशंट येतं तेव्हा ते खांदेदुखी असेल किंवा साधा गॅस असेल तर यासाठी येणारं पेशंट त्याची काही लक्षणे अशी कुठली आढळतात जेणेकरून तुम्हाला जाणवतं की यांना खऱ्या अर्थाने हृदयरोग आहे किंवा हार्ट अटॅकचं प्रमाण दिसू शकतं? युजली मेनोपॉज पर्यंत प्रोटेक्शन असतं आपल्याला हार्ट अटॅक पासून प्रिव्हेंट करायला.
पण मेनोपॉजच्या आधी तुम्हाला हृदयविकार होऊ शकतो जर तुम्हाला कोमॉर्बिडिटीज असेल तर. जर एखाद्या महिलाला डायबिटीज असेल, जर एखाद्या महिलेच्या फॅमिलीमध्ये अनुवंशिकताची हिस्ट्री असेल की त्यांना 50च्या आधी त्यांच्या आई-वडील, भाऊ-बहीण यांना जर हार्टचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला पण रिस्क फॅक्टर असते. तिसरा ओबेसिटी. ओबेसिटी फिमेल्समध्ये खूप कॉमन असतं पोस्ट प्रेग्नन्सी. तर ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा हे स्वतः एक रिस्क फॅक्टर आहे जे महिलांमध्ये मेनोपॉजच्या आधी पण आपल्याला हृदयविकार होऊ शकतो. चौथं म्हणजे इम्पॉर्टंट कारण असतात हे हाय कोलेस्ट्रॉल. तर आता डाएट इतकं लाईफस्टाईल सगळ्यांचं एवढं चेंज झालेलं आहे की आपण फास्ट फूड सगळेजण खातात. तळलेले पदार्थ सगळ्यांना आवडतात. रेडी टू ईट फूड सगळ्यांना खावेसे वाटतात. तर हे जे प्रिझर्व्ड फूड्स असतात याच्यात सॉल्ट असतो जेणेकरून तुमचं ब्लड प्रेशर वाढतो. तर हाय कोलेस्ट्रॉल लेवल हा परत एक रिस्क फॅक्टर आहे फिमेल्समध्ये की तुम्हाला कमी वयात पण हृदयविकार होऊ शकतो. आता दुसरा टप्पा आपण बघूया की महिलांमध्ये सिम्पटम्स काय काय असू शकतात. तर मेन सिम्पटम जेव्हा डायरेक्ट हार्ट अटॅक येतो तर पेशंटला चेस्ट पेन होतं आणि एवढा जास्त चेस्ट पेन होतो की आपल्याला असं वाटतं की आपल्या छातीवर कोणी दगड टाकलेला आहे का. त्याच्यासोबत पेशंटला घाम फुटतो, कुणाला जॉ पेन होतो आणि कुणाला पाठीत दुखतो. तर हे जर असोसिएटेड सिम्पटम असेल तर हा चेस्ट पेन आम्ही टिपिकल चेस्ट पेन म्हणतो. याच्यासोबत स्पेशली जर पेशंटला डायबेटिक असेल, त्या फिमेलला डायबेटिक असेल तर तिला टिपिकल चेस्ट पेन होत नाही. कारण डायबिटीसच्या पेशंटमध्ये नर्व्स डॅमेज झालेले असतात. तर अशा पेशंटमध्ये आपल्याला अटिपिकल सिम्पटम्स दिसतात. जसं की थोडं चाललं की पेशंटला दम लागायला चालू होतं. आपण जो रोज काम करतो थोड्या आठवड्यामध्ये आपल्याला असं जाणवायला लागतं स्वतःला की थोडं काम केलं की मी थकून जाते. तर ह्या सगळ्या लक्षणं जर आपल्यामध्ये आपल्याला दिसत असेल तर आपण कार्डियक दृष्टीने इव्हॅल्युएट केलं पाहिजे. एक बेसिक ECG, इको, स्ट्रेस टेस्ट आणि कोलेस्ट्रॉल लेवल्स एवढं तुम्ही या 4 टेस्ट जर केल्यात तर तुमचं कम्प्लीट कार्डियक इव्हॅल्युएशन होऊन जातं की वेदर तुम्हाला काही हृदयविकार आहे का किंवा भविष्यात तुम्हाला होऊ शकतो का. या 4 टेस्ट तुम्हाला सांगू शकतात. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न डॉक्टर मिलिंद खर्चे यांना आहे. डॉक्टर, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी यामध्ये काय फरक आहे हे तुम्ही सांगाल? जेव्हा आपल्याला अशी शंका असते की ह्या पेशंटला हृदयविकार आहे किंवा हृदयविकाराचा झटका आलेला आहे त्या पेशंटला, तर अर्थातच त्याच्या हृदयविकाराचा रक्तपुरवठा कसा आहे जाणून घेणं गरजेचं असतं. आणि त्यासाठी आपण जी टेस्ट करतो, जी तपासणी करतो त्यालाच एंजिओग्राफी असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एंजिओग्राफी एक टेस्ट आहे, ती एक तपासणी आहे, ते ऑपरेशन नाही आहे. हे आम्हाला पुष्कळ वेळा रुग्णांना सांगावं लागतं. त्यांना नुसतं नावाचाच धसका बसतो एंजिओग्राफी म्हटलं की. मग आम्ही त्यांना समजावून सांगतो. तर अर्थातच आपल्याला एंजिओग्राफीमध्ये हे लक्षात येतं की हृदयाचा रक्तपुरवठा कसा आहे, त्यामध्ये काही अडथळा आहे का आणि त्यामध्ये किती प्रॉब्लेम आहे. जेव्हा आपल्याला एंजिओग्राफीवरनं कळतं की ब्लॉकेजेस किती आहेत, त्यानंतर ठरवलं जातं की त्यासाठी काय करायची गरज आहे. जर ब्लॉकेजेस 1, 2 किंवा 3 असतील आणि त्याचे बरेचसे क्लासिफिकेशन्स आहे, वर्गीकरण आहे, ज्यावरनं आम्ही ठरवतो की त्या रुग्णासाठी पुढची ट्रीटमेंट किंवा उपचार कुठला योग्य आहे. मग पुढचे उपचार म्हणजे एकतर एंजिओप्लास्टी किंवा बायपास. एंजिओप्लास्टी म्हणजे आम्ही ऑपरेशन न करता एंजिओग्राफी जशी प्रक्रिया असते त्याच प्रक्रियेचं थोडं ॲडव्हान्समेंट म्हणून आतमध्ये जाऊन बलून करून त्या ब्लॉकमध्ये स्टेंट टाकून त्या ब्लॉकला उघडतो. त्याला एंजिओप्लास्टी असं म्हटलं जातं. ते बिना ऑपरेशन होतं. हातातून किंवा पायातल्या रक्तवाहिनीतनं हे केलं जातं. आणि ज्या रुग्णांमध्ये खूप सर्व ब्लॉकेजेस आहेत, मल्टिपल ब्लॉकेजेस आम्ही ज्याला म्हणतो, तिन्ही रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आहेत, मेन नळीमध्ये ब्लॉकेजेस आहेत किंवा खूप जास्त कॅल्सिफिक हार्ट ब्लॉकेजेस आहेत, अशा रुग्णांना जेव्हा बायपास हे एंजिओप्लास्टीपेक्षा अधिक टिकाऊ असेल असं वाटतं तेव्हा बायपासचा पर्याय पण दिला जातो आणि अशा रुग्णांना बायपास हे सांगितलं जातं. बायपास म्हणजे काय, तर बायपास हे एक ऑपरेशन असतं ज्याला आपण ऑपरेशन करून ब्लॉक असलेल्या रक्तवाहिनीला नवीन रक्तवाहिनी जोडून त्याला रक्तपुरवठा नियमित करतो. त्याला बायपास असं म्हटलं जातं. तर बायपास हे एक ऑपरेशन असतं. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न डॉक्टर महेश देशपांडे यांना आहे. डॉक्टर, असं म्हटलं जातं की टाइम इज मसल्स. खऱ्या अर्थाने संपूर्ण मराठवाडा शेतकरी वर्ग असेल किंवा विद्यार्थी असेल तर यांना कधी त्रास झाला, हृदयविकाराचा झटका किंवा कुठल्याही हृदयात छातीत दुखायला लागलं तर रुग्णालयात जाण्यापूर्वीचा काळ खऱ्या अर्थाने आपण त्याला म्हणतो की गोल्डन अवर. तर आपण या काळात पहिल्या 10 मिनिटात अशी कुठली काळजी घेणं गरजेचं असतं जेणेकरून आपण त्या रुग्णाला वाचवू शकू? मला असं वाटतं की हा प्रबोधनाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे.
कारण सगळ्यात जास्त मृत्यू हे हृदयरोगाची लक्षणं सुरू झाल्यापासून पहिल्या तासात होतात. म्हणजे एकूण होणाऱ्या मृत्यूंपैकी ती संख्या 50% आहे की जी पहिल्या तासामध्ये मृत्युमुखी पडणार आहे. त्याच्यामुळे या पहिल्या तासामध्ये उपचार मिळण्याला खूप महत्त्व आहे आणि म्हणून त्याला गोल्डन आवर असं म्हणतो आपण. पण दुर्दैवाने काय होतं की खूप वेळा लक्षणं समजण्यामध्ये वेळ होतो. समजल्यानंतर असणाऱ्या गैरसमजांमुळे त्याला ॲसिडिटी म्हणून उपचार केले जातात. काही वेळा काही भ्रामक लोकांकडून पसरलेल्या गैरसमजामुळे की दरवेळी छातीत दुखलं की डॉक्टर किंवा हॉस्पिटल दुबाडणार आहेत, अशा समजुतीतून देखील काही रुग्ण येण्याचं टाळतात आणि काहीतरी अल्टरनेटिव्ह थेरपीचा विचार करतात. ही ती वेळ नाही ज्यावेळी आपण अल्टरनेटिव्ह थेरपी किंवा पैशांचा विचार करावा, कारण सगळ्यांना माहिती आहे की जीवन अमूल्य आहे. एकदा वेळ निघून गेली किंवा दुर्दैवाने कॉम्प्लिकेशन सुरू झाल्यानंतर कुठलाही जीव वाचवणं हे फार अवघड होऊन बसतं आणि आधुनिक वैद्यकशास्त्रसुद्धा तिथे अपुरं पडू शकतं. त्याच्यामुळे लक्षणं सुरू झाली, लक्षणांबद्दल अनेक जण बोलली आहेत, त्याच्यामुळे मी त्याची पुनरावृत्ती करत नाही. पण एकदा लक्षणं सुरू झाली की सगळ्यात पहिले काय करायला पाहिजे, तर सगळ्यात जवळच्या हॉस्पिटलला जिथे बेसिक उपचार म्हणजे ECG आहे, कार्डिओवर्शन आहे, म्हणजे डिफिब्रिलेटर नावाचं मशीन लागू शकतं आणि बेसिक उपचाराची सुविधा आहे, अशा ठिकाणी रुग्णाला घेऊन जाणं तातडीनं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे जर का आपण ट्रान्सपोर्टेशन बघितलं तर ते 30 मिनिटात झालं तर सगळ्यात उत्तम. जितके लवकर होईल तितकं अधिक चांगलं. त्याच्यानंतर पुढचे सगळे टप्पे हे हृदयरोगामध्ये टाईम बेस्ड गाईडलाईन्सवर चालतात. याचं कारण आहे की हृदयरोगामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे म्हण आहे ती टाईम इज मसल. म्हणजे प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट हा हृदयातली एक एक मसल डॅमेज करणारा असतो जितका डिले होईल. एक साधं उदाहरण सांगितलं तर साधारणतः 10 मिनिटाचा डिले झाला तर 1 मंथ मॉर्टॅलिटी म्हणजे एका महिन्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची टक्केवारी 7.5% वाढू शकते. म्हणजे इतका त्या काळाचं, त्या वेळेचं महत्त्व आहे. त्याच्यामुळे या कार्यक्रमाद्वारे सगळ्यात महत्त्वाचा संदेश जर का काही द्यायचा झाला तो हा असेल की ज्यांना लक्षणं आहेत, ज्यांना हृदयरोगाची शक्यता आहे, त्यांनी लक्षणांनंतर वेळ न घालवणं, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना सगळ्यात जवळच्या हॉस्पिटलला वेळेत नेणं आणि वेळेत त्याचा उपचार सुरू होणं, एखाद्या चांगल्या हृदयरोग तज्ज्ञाच्या किंवा जनरल फिजिशियनच्या अंडर, याच्यामध्ये अनेक जीव वाचवण्याची ताकद आहे. डॉक्टर कृष्णा कोरडे, यानंतरचा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. डॉक्टर, खऱ्या अर्थाने आता शहरी भागामध्ये इंटरमिटेंट फास्टिंग असेल किंवा कीटो डाएटचं क्रेज खूप वाढलंय. साधारणतः आपण बघतो की सोशल मीडियावर या सगळ्याच गोष्टी सर्रास बोलल्या जातात. तर झपाट्याने वजन कमी करणं किंवा याबद्दल हृदयाला काही त्रास होऊ शकतो का, आणि हे आपल्या हृदयासाठी कितपत योग्य आहे, याबद्दल तुम्ही डॉक्टर या नात्याने काय सल्ला द्याल? की आपण कार्बोहायड्रेट खाणार नाही जेणेकरून वजन लवकर कमी करायचे. अशा रुग्णांना भरपूर वेळेस LDL म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो. ज्यांना एक बॉर्डरलाईन शुगर किंवा डायबिटीज आहे त्यांना किटोॲसिडोसिसमध्ये जाऊन काही काही गंभीर परिणामांचा सामना त्यांना करावा लागतो. त्यामुळं डाएटमध्ये जे मी तुम्हाला सुरुवातीला बोललो की मॅक्रोन्यूट्रियंट्स, मॅक्रो म्हणजे काय, जे आपल्याला भरपूर प्रमाणात शरीराला लागतात, जसं की त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रथिनं झाले, फॅट झाले, याचा एक बल्क आपल्याला आहारामध्ये लागतो. त्याच्यानंतर मायक्रोज म्हणजे जे की मिनरल्स आपल्याला हाडांकरता कॅल्शियम वगैरे ज्या गोष्टी लागतात, मॅग्नेशियम, त्याच्यानंतर आयरन, झिंक वगैरे जी रोगप्रतिकारक शक्ती करता असते आपल्याला, असे मिनरल्स आणि व्हायटॅमिन्स हे सुद्धा आपल्याला तेवढ्याच गरजेचे शरीराला असतात. त्यामुळे कोणताही अवैद्यकीय जे की इंटरमिटंट फास्टिंग जे आपण बोललं, इंटरमिटंट फास्टिंग इज व्हेरी गुड, परंतु त्या इंटरमिटंट फास्टिंगमध्ये पण आपण शरीराचं हायड्रेशन म्हणजे मुबलक प्रमाणामध्ये पाणी पितोय का. इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे बेसिकली आपण 8 ते 12 तास फास्टिंग राहण्याचा सल्ला इन्शुलिन कंट्रोल करता वगैरे भरपूर वेळेस देतो, परंतु आपण त्यानंतर काय खातो याच्यावर सुद्धा एक प्रचंड परिणाम शरीरावर होतो. आणि आपल्यामार्फत सर्वांमार्फत सुद्धा सांगतो की जेही लोक वैद्यकीय किंवा कुणाच्या तब्येती संदर्भात किंवा आरोग्य संदर्भात कोणतेही रील्स किंवा काही करतात तर त्याची आपण एकदा खात्री करायला हवी की हे आपल्याला खरोखर आपण जे टाकतोय त्याच्यामध्ये किती विज्ञान आहे हे बघूनच आपण कोणतीही रील फॉरवर्ड करायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण विज्ञानाच्या आधारावर आपल्या डॉक्टरांना विचारूनच काही ज्या आयुर्वेदिक गोष्टी असतील आणि काही आपल्या जुन्या काळातलं जसं जवस म्हणतो आम्ही, फ्लॅक्स सीड इज व्हेरी गुड फॉर हार्ट, की आपण फ्लॅक्स सीड खायला हवं. त्याच्यानंतर घरामध्ये रोज एक बीट खायला हवं, गाजर खायला हवं. अशा काही ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण नक्की पाळाव्यात, परंतु कोणत्याही गोष्टीचा एक ज्याला आपण म्हणतो अतिरेक व्हायला नको, की ही गोष्ट केल्याने हे होतं म्हणून आपण वैज्ञानिक गोष्टीचं आदर कमी करणार. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न डॉक्टर श्रद्धा रुनवाल यांना आहे. डॉक्टर,
आत्ताच्या काळामध्ये खास करून 25व्या वर्षी ज्या तरुणी आहेत त्यांच्यामध्ये पीसीओडीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय. तर आत्ता झालेला पीसीओडी हा वयाच्या 45व्या वर्षी आपल्या हृदयाला घातक ठरू शकतो का? त्यामुळे हृदयाला किंवा हृदयामध्ये आपण असं म्हणू शकतो की हार्ट अटॅकचं प्रमाण वाढू शकतं का? किंवा अनियमित पाळीमुळे कुठल्याही तरुणीला पुढे जाऊन हा त्रास संभवू शकतो का? याबद्दल तुम्ही डॉक्टर या नात्याने काय सांगाल? डेफिनेटली आता लॉंग टर्म स्टडीज झालेल्या आहेत, कारण पीसीओडीचं प्रमाण आता फिमेल्समध्ये इतका वाढलेलं आहे. त्यांचे लॉंग टर्म स्टडी झालेल्या आहेत की ज्यांना कमी वयात पीसीओडी होतो त्यांना पुढे चालून सीव्ही रिस्क म्हणजे हृदयरोग होण्याची शक्यता असते आणि त्यासोबतच एखाद्याला स्ट्रोक पण होण्याची शक्यता असते. तर महत्त्वाचं काय हे आपण अर्ली स्टेजला पिकअप केलं पाहिजे. तर पीसीओडीमध्ये 4 मुद्दे असतात की पीसीओडीमध्ये बॉडीमध्ये चेंजेस काय होतात. एक तर महत्त्वाचं इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात, म्हणजे इन्सुलिन जास्त प्रमाणात शरीरात असतो पण तो इन्सुलिन काम करत नाही. त्याच्यामुळे पेशंटची प्रवृत्ती ती डायबिटीसकडे जाते. तर डायबिटीज होण्याची रिस्क पीसीओडीच्या पेशंटमध्ये असते, म्हणून त्यांनी दरवर्षी आपलं HbA1c चेक केलं पाहिजे आणि फास्टिंग आणि पोस्ट मील चेक केलं पाहिजे. आणि यात जर आपल्याला डायबिटीज आढळलं असेल तर त्याची आपण ट्रीटमेंट केली पाहिजे. सेकंड मुद्दा असा असतो की पीसीओडीच्या पेशंटमध्ये ब्लड प्रेशर पण वाढवण्याचे चान्सेस असतात. तर सिस्टोलिक ब्लड प्रेशर हे 40% पीसीओडीच्या पेशंटमध्ये एक एज नंतर ब्लड प्रेशर होण्याचे चान्सेस असतात. तर आपण नियमित आपलं ब्लड प्रेशर चेक केलं पाहिजे जर आपल्याला पीसीओडीची हिस्ट्री असेल. तसंच एक नॉक्टर्नल नॉन डिपोज म्हणून असतात की झोपेमध्ये नॉर्मली ब्लड प्रेशर आपलं कमी झालं पाहिजे आणि हा ब्लड प्रेशर जर झोपेत जो नॉर्मली कमी झाला पाहिजे 10% जर तो होत नसेल तर अशा पेशंटमध्ये पुढे चालून कार्डियक रिस्क असते. तर आपण आपलं ह्या गोष्टी 24 आवर ॲम्ब्युलेटरी बीपी मॉनिटरिंगमध्ये आपल्याला दिसून येतात. तर जर आपल्याला पीसीओडीची रिस्क असेल तर आपण ह्या गोष्टींचं नियमित चेकअप केलं पाहिजे. तिसरा मुद्दा असतो की लठ्ठपणा. लठ्ठपणामुळे काही इन्फ्लमेटरी मार्कर्स शरीरामध्ये वाढतात, जसे की HSCRP, ट्रायग्लिसराइड्स आणि होमोसिस्टीन. तर होमोसिस्टीन आणि HSCRP जेव्हा हे मार्कर्स पीसीओडीच्या पेशंटमध्ये वाढतात तर त्याच्यामध्ये अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये किंवा ब्रेनच्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी होण्याची शक्यता असते, ज्याला आम्ही प्लाक्स म्हणतो. तर हे प्रिव्हेंट करण्यासाठी आपण आपलं ॲन्युअल चेकअप कार्डियकच्या दृष्टीने केलं पाहिजे. खूप महत्वाची माहिती खऱ्या अर्थाने तुम्ही सांगितलीत. डॉक्टर, तुम्ही वेळात वेळ काढून आज इथे आलात, कारण मी समजू शकते आपल्या सगळ्यांचाच टाइम खूप महत्वाचा आहे. तुम्ही इथे आलात त्यासाठी पुनश्च एकदा मी तुमचे खूप खूप आभारी आहे. हृदयरोगाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही सुद्धा जोडले जाऊ शकता दिल से दिल तक हेल्दी हार्ट या मोहिमेसोबत फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूबच्या माध्यमातून. आजच्या कार्यक्रमात इतकंच. पुन्हा भेटू नवीन चर्चेसह. तोपर्यंत स्वस्थ रहा, काळजी घ्या. धन्यवाद.